आज होता संडे म्हणून बनवलं होतं सँडविच. कारण की संडेला चपाती भाजी खाण्यात कोणीच इंटरेस्टेड नसतं. त्यामुळे बनवलं सकाळी-सकाळी सँडविच. पण त्याआधी जायचं होतं आत्यांना सोडवायला. आज संडे होता, जो असतो माझा झोपण्याचा दिवस. पण तरी पण आत्याबाई म्हणल्या, की मला समर्थांच्या बैठकीला जायचंय आणि देवाचं काहीतरी काम आहे आपण आणि नाही म्हणले तर असं होणारच नाही. मग चला म्हणलं त्यांना येते मी सोडवायला. मग मी त्यांना सोडवायला गेले. पण हे माझं जे मागं राहिलेलं बाळ होतं त्याला असं वाटलं, की मम्मी कुठेतरी मला सोडून फिरायलाच गेलेली आणि त्याला आता मी कामावरून घरी राहिल्यापासून माझी खूप सवय झाली. त्याची पहिली समजूत काढून घेतली, की मी फिरायला नव्हते गेले बाबा आणि त्यानंतर सँडविचची तयारी चालू केली लगेचच. मग काय, पहिले तर बनवली चटणी आणि त्यानंतर सगळे व्हेजिटेबल्स कट केले, काकडी कट केली, टोमॅटो कट केला, कांदा कट केला, पनीर पनीर पण आणलं होतं मी. पनीर कट केलं, एकदम छोटे-छोटे तुकडे केले. माझ्याकडे चॉपर आहे ऍक्च्युली, पण म्हणलं मला आवडतं कटिंग करायला व्हेजिटेबल्स, मग मी ते कट केलं स्वतःच हाताने. त्यात टाकलं मेयोनीज, परत चीज पण टाकलेलं मी. चीजचा छोटा अमूलचा क्यूब आणला होता तो टाकला आणि हा असा होता फायनल रिझल्ट. एकदम जबरदस्त होता, भारी लागत होता एकदम. आणि त्यानंतर आज संडे असल्यामुळे जायचं होतं ड्रायव्हिंग शिकायला. माझ्या मिस्टरांना रविवारी सुट्टी असती, मग त्यामुळे ते रविवारीच फक्त गाडी शिकवतात. त्यामुळे आपली गाडी शिकण्याची प्रोसेस एकदम स्लो चालू आहे. पण असो, पण चालू आहे प्रोसेस. आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, कमेंट करा. बाय.